नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 12 जानेवारी 2026चे चालू घडामोडीचे जे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन होतील ते पाहणार आहोत. कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही, पण गगनभरारीचे वेड रक्तातच असावे लागते, कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही. पहिला क्वेश्चन, DRDOने विकसित केलेल्या जलशुद्धीकरण प्रणालीचे नाव काय आहे? तर याचे योग्य उत्तर आहे स्वदेश. स्वदेश हे DRDOने विकसित केलेल्या जलशुद्धीकरण प्रणालीचे नाव आहे. वीज आणि पायाभूत सुविधा नसतानाही ते समुद्राचे पाणी आणि खारे पाणी सुरक्षित पिण्याच्या पाण्यात बदलू शकते. इथं इमेजमध्ये बघा मशीन दावलेले आहे. ते समुद्राचे पाणी चांगल्या पिण्यायोग्य पाण्यात कन्वर्ट करते. न्यू DRDO मशीन कन्वर्ट सी वॉटर टू वॉटर. पुढील क्वेश्चन पाहूयात. 70 लाख पेक्षा जास्त लोकसंख्या असलेले भारताचे पहिले झोपडपट्टीमुक्त शहर कोणते ठरले आहे? तर याचे योग्य आन्सर आहे सुरत. सुरत हे 70 लाखपेक्षा जास्त लोकसंख्या असलेले भारताचे पहिले झोपडपट्टीमुक्त शहर ठरले आहे. सुरत भारताचे पहिले मोठ्या लोकसंख्येचे झोपडपट्टीमुक्त शहर होणार. पहिले अधिकृत झोपडपट्टीमुक्त शहर चंदीगड. पहिले मेगा सिटी झोपडपट्टीमुक्त शहर सुरत. तर इथं कन्फ्युजन होऊ शकते, लक्षात ठेवायचं. पहिले अधिकृत झोपडपट्टीमुक्त शहर विचारले तर योग्य आन्सर चंदीगड, आणि पहिले मेगा सिटी झोपडपट्टीमुक्त शहर विचारले तर योग्य आन्सर सुरत. पुढील क्वेश्चन पाहूयात. 21 जानेवारी 2026मध्ये खालीलपैकी कोणत्या सरकारने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियासोबत सामंजस्य करार केला आहे? तर याचा योग्य आन्सर आहे दिल्ली सरकार. दिल्ली सरकारने 21 जानेवारी 2026मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियासोबत सामंजस्य करार केला आहे. पुढील क्वेश्चन बघूयात. राष्ट्रीय युवा दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? तर याचं योग्य आन्सर आहे 12 जानेवारी. 12 जानेवारी हा राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. तर आपण आता जानेवारी महिन्यातील दिवस पाहूयात. 1 जानेवारी नवीन वर्ष दिवस आणि जागतिक कुटुंब दिवस. 4 जानेवारी जागतिक ब्रेल दिवस, लुई ब्रेल यांच्या स्मरणार्थ. कोणाच्या स्मरणात केला जातो साजरा? तर लुई ब्रेल यांच्या स्मरणात. 9 जानेवारी प्रवासी भारतीय दिवस. याची सुरुवात कधी झाली? तर 2003 पासून. 10 जानेवारी जागतिक हिंदी दिवस, हिंदी भाषेचा प्रचार करण्यासाठी. 12 जानेवारी राष्ट्रीय युवा दिवस, स्वामी विवेकानंद जयंती. 15 जानेवारी भारतीय सेना दिन. 23 जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती. 24 जानेवारी राष्ट्रीय बालिका दिन आणि आंतरराष्ट्रीय शिक्षण दिवस. 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस, राष्ट्रीय पर्यटन दिवस. 26 जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिन. 30 जानेवारी शहीद दिन, महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथीनिमित्त. पाचवा क्वेश्चन बघूयात. जानेवारी 2026मध्ये कोणत्या शहरातील भागीरथ भागात जलजन्य आजारांचा प्रादुर्भाव साथीच्या रोगात रूपांतरित झाला आहे? तर याचं योग्य आन्सर आहे इंदोर. पुढील क्वेश्चन पाहूयात. जिन्सन जॉन्सन हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर याचं योग्य उत्तर आहे धावणे. जिन्सन जॉन्सन हा खेळाडू धावणे या खेळाशी संबंधित आहे. निवृत्ती त्याने जाहीर केली तर कधी? 7 जानेवारी 2026ला. आणि तो 800 मीटर आणि 1500 मीटर धावण्याच्या शर्यतीत त्याने प्रतिनिधित्व केलं आहे. त्याची निवृत्ती 7 जानेवारी 2026. लक्षात ठेवायचं आहे, खेळाडूवर क्वेश्चन हा फिक्स असतो. जिन्सन जॉन्सन धावणे खेळाशी संबंधित. पुढील क्वेश्चन पाहूयात. मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? तर याचं योग्य आन्सर आहे ज्ञानेश कुमार. ज्ञानेश कुमार हे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. कितवे आहेत ते? तर 26वे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. नियुक्ती कधी दिलेली? तर 19 फेब्रुवारी 2025ला. आणि त्यांचा कार्यकाळ कधीपर्यंत आहे? 2029पर्यंत. हे लक्षात ठेवायचं आहे. पुढील क्वेश्चन. व्हेनेझुएला या देशाच्या हंगामी अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर याचं योग्य उत्तर आहे डेल्सी रोड्रिग्ज. डेल्सी रोड्रिग्ज यांची व्हेनेझुएला या देशाच्या हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. संगीत अकादमीचा 2026चा नृत्य कलानिधी पुरस्कार कोणाला प्रदानित करण्यात आला? तर याचं योग्य आन्सर आहे उर्मिला सत्यनारायण. उर्मिला सत्यनारायणांना संगीत अकादमीचा 2026चा नृत्य कलानिधी पुरस्कार प्रदानित करण्यात आला. 19व्या वार्षिक नृत्य महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात 3 जानेवारी 2026ला हा सन्मान मिळाला. पुढील क्वेश्चन पाहूयात. कलिंग साहित्य महोत्सव 2026च्या 12व्या आवृत्तीचे आयोजन 8 ते 11 जानेवारी दरम्यान कोठे करण्यात आले? तर याचा आन्सर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचा आहे.